ज्यावेळेस संधी होती शेतकऱ्यांकडे आपली शक्ती दाखवण्याची, त्यावेळेस आपली शक्ती दाखवली नाही, त्यावेळेस परिवर्तनाची लाट आणली नाही आणि आता आंदोलनावर बसून तुम्ही भीक मागता की आम्हाला कर्जमाफी द्या. कर्जमाफीसाठी उपोषण करता, पण तुमच्या शेतमालाला हक्काचा भाव मागासाठी तुम्ही आज पण एक पण आंदोलन करत नाही. इतक्या बाजार समित्या आपल्याकडे खोलून ठेवल्या आहेत, त्या बाजार समित्यामध्ये एक पण आंदोलन आजपर्यंत झालं नाही. तुम्हाला कवडीमोल भावात तुमचा कापूस गेला, कवडीमोल भावात तुमचं सोयाबीन गेलं आणि त्याच सोयाबीन आज तुम्ही 12,000 रुपये क्विंटलनं तुमच्या शेतामध्ये पेरण्यासाठी विकत घेऊन राहिले, जे सोयाबीन तुमचं 3,000 रुपये क्विंटल गेलं. म्हणजे आज 4 पट त्या सोयाबीनचा भाव ह्या झाला आहे बियाण्याचा, आणि तुमचं सोयाबीन हे 3,000 ते 3,500 रुपये क्विंटल गेलाय. मग तुम्ही हक्काचा भाव न मागता परत तेच चूक करता की कर्जमाफी हवी. कर्जमाफी तुम्हाला आजसाठी चांगली वाटेल, पण येणाऱ्या काळात, येणाऱ्या पुढच्या सीझनमध्ये जेव्हा तुम्हाला परत तो कवडीमोल भाव मिळेल, तुमच्या सोयाबीनला 3,000 3,500 रुपये भाव मिळेल, तुमच्या कापसाला 6,000 7,000 रुपये भाव मिळेल, तेव्हा तुम्हाला समजेल की आम्हाला कर्जमाफीची गरज नव्हती, आम्हाला हक्काचा भाव मागण्याची गरज होती. हक्काचा भावच तुम्हाला स्वावलंबी बनवू शकतो.